असं जगायचं की हजारो लोक म्हणले पाहिजे यांच्यासारखी जिंदगी करायची. समज माया. प्रत्येक स्त्रीनी पुरुषाकडं चांगल्या नजरेने पाहावं. आपल्या हजबंड सोडून प्रत्येक व्यक्तीमध्ये भाऊ किंवा वडील बघितला पाहिजे. पैसे नाहीत खिशात आणि 50,000 आहेत आणि लग्नासाठी 15 लाख लावून राहिलाय. ते बरं कर्ज काढू कशाला डबड्या लावलं रे तू. डीजे लावतो हा बुंदी खाऊ घालतो गुलाबजाम खाऊ घालतो ते शिवाय देणार तुला नंतर. म्हणले सिच्युएशन सगळ्यावर सेमच येतात. काही लोक त्या परिस्थितीमध्ये स्वतःला तोडून घेतात आणि काही लोक इतिहास बनवतात. तू कशात आहेस की कुणाचेही मन हर्ट करो कधीच नाही करायचे. जर चुकून वाटलं हर्ट झालं तर सॉरी म्हणायचं. रागात क्रोधात काहीतरी कुठंतरी फटकेच बोलले कुणाची इन्सल्ट केली असतात आपल्याला सवय लहानपणापासून अशा. पण या बिझनेस कल्चरमध्ये आल्यावर लोकांचे मन सांभाळता आले. जर चुकून बाहेरून फटका मारला ना तर ते मटक्यावाला हात पण आत ठेवतो माहिती आहे ना. मटक्यावाला फटका मारतो पण काही काही लोक फक्त बाहेरूनच बघतात. अरे आतून पण हात ठेव. येस ऑर नो. तर वडिलाचं लेसन सगळ्यालाच माहिती आहे. मुलाला फार राग येतो आणि वडिलाला कळत आहे मुलाला काय करावं याचा राग बदलायला. तर मुलाला जवळ घेतात आणि म्हणतात बेटा तुला राग येतो तुला बदलायचंय. हा ना बाप्पा मला लई टेन्शन येतं मला बदलायचंय मी काय करू मला कंट्रोलच होत नाही. ते म्हणले तुला राग येईन ना तेव्हा समोर एक भिंत आहे लाकडाची म्हणजे लाकूड आहे त्याच्यावर जाऊन खेळा मारायचा. खेळा आणि हातोड्याने मारून टाकायचा. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस सुरुवातीला लई खेळे होत होते पण हळूहळू 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 फार एक दिवस असा आला की एका पण खेळाने ठोकला त्याने. ते म्हणला पप्पा आज एकदा पण राग नाही आला. म्हणले आता जा आणि ते खिळे उपटू. आणि ते उपटायला लागला. खिळे उपटून आणले. म्हणला पप्पा झालं डन. म्हणले आता चला आपण जाऊ लाकडा पैसे. लाकूड पहिल्या सरा खाय का नाही. त्याच्यामुळं युजफुल वर्ड यूज करा. कॉन्शियसली शब्द आपण यूज केले पाहिजे. येस ऑर नो. लाईफमध्ये परिस्थिती येणार आहेत. एक मुलगी अशीच वडिलाकडे आली आणि तिच्या लाईफमध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये करिअरमध्ये फ्रस्ट्रेटेड होती मध्ये होती. असं वाटत होतं लाईफ लई स्ट्रगल आहे. तर वडील सेफ होते. तिला किचनमध्ये घेऊन गेले आणि किचनमध्ये पाणी बॉईल केलं गरम आणि त्या गरम पाण्यामध्ये त्यांनी काय टाकलं बटाटा टाकलं. असं 3 ठिकाणी 3 पाणी केलं. एकाच्यात बटाटा टाकले एकाच्यात अंड टाकलं आणि एकाच्यात कॉफीचे बीन्स टाकले. ती म्हणली काय करताय पप्पा मला टेन्शन आलंय मला सांगा मी काय करू मी कसं निघू. त्यावेळेस ते म्हणले तेच सांगतोय बाळा. आणि त्यांनी सेम पाण्या गरम करून त्या तिन्ही पण गोष्टीला बॉईल केलं. म्हणले आता बघ. म्हणले बटाटा काढ बरं हातात चिमट्याने आणि फोडव. ती म्हणली पप्पा काय लर्निंग आहे. म्हणले बघ पाण्यात जाण्याच्या आधी बटाटा कसं होतं कडक पण गरम पाण्यात परिस्थितीमध्ये ते गेल्यानंतर नरम झालं. त्यानंतर अंड कसं होतं कडक पण जेव्हा अंड गरम पाण्यात गेलं फोडल्यावर ते काय झालं नरम झालं. आणि त्यानंतर कॉफी म्हणले कॉफीकडे बघ ती पाण्यासारखी घुटून मिक्स झाली त्याच्यामध्ये. म्हणले लर्निंग काय. म्हणले सिच्युएशन सगळ्यावर सेमच येतात. काही लोक त्या परिस्थितीमध्ये स्वतःला तोडून घेतात आणि काही लोक इतिहास बनवतात. तू कशात आहेस. ते बटाटा बघ. बटाट्यावर एक परिस्थिती आली गरम पाण्यात गेलं तर ते कडक होतं तर नरम झालं. अंड कडक होतं ते नरम झालं. कॉफी बीन त्याच्यामध्ये मिक्स झाली. बटाटा काय होतं कडक होतं बरोबर ना ते नरम पडलं. मग ही तिन्हीची पण परिस्थिती वेगळी वेगळी आहे. राईट और रॉंग. मग आपल्या आयुष्यात पण संघर्ष येणार आहे. पाणी तर सेमच होतं पण अंड्यानी वेगळं रिस्पॉन्ड केलं बटाट्याने वेगळं रिस्पॉन्ड केलं आणि कॉफीने वेगळं रिस्पॉन्ड केलं. परिस्थिती सगळीकडे आहेत. 10% व्हॉट इज हॅपनिंग बट 90% व्हॉट इज अ रिॲक्शन. त्या मुलीला सांगितलं तू डिसाईड कर तुला नरम व्हायचंय का कडक व्हायचंय का कॉफीसारखं व्हायचंय. ती म्हणली उत्तर भेटलं पप्पा मैं लढूंगी टेन्शन बहुत छोटा है मेरे से. समजलंय का. डू नॉट कीप एनी रिलेशनशिप विथ अदर पाऊस. प्रत्येक स्त्रीनी पुरुषाकडं चांगल्या नजरेने पाहावं. आपल्या हजबंड सोडून प्रत्येक व्यक्तीमध्ये भाऊ किंवा वडील बघितला पाहिजे. आणि नवऱ्याने माणसाने प्रत्येक स्त्रीमध्ये बहीण किंवा आई बघितली पाहिजे. कारण का लाईफ फार सुंदर आहे पोरांनो पण चांगल्या कल्चरमध्ये या.
प्राण्यासारखं नाही जगायचं आपल्याला. असं जगायचं की हजारो लोक म्हणले पाहिजे यांच्यासारखी जिंदगी करायची. समज माया, जे लोक त्याग करतात, जे लोक तपस्या करतात ना, असेच लोक जगामध्ये फार मोठी क्रांती करतात. समज माया, रोगी लोक, भोगी लोक, योगी लोक असतात ना, म्हणतात ना 3 टाइम खाणारा रोगी, 2 टाइम खाणारा भोगी, 1 टाइम खाणारा योगी. आपण सगळे रोगी आहेत. पैशाचे मॅनेजमेंट केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? पैसे मॅनेजमेंट करण्यामध्ये पहिला पॉट आहे की पहिले पैसे कमवा. काही लोक 10,000 कमवतात आणि मॅनेजमेंट करायला लागतात. 10,000 500 रुपयाची SIP लावतो हा. काही लोक पोटाचे पार चिमटे काढू काढू हप्ते भरितात. कोणी सांगितलं रे येड्या तुला वर्तमान काळ टेन्शन मध्ये आणून भविष्य काळ सिक्युअर करायचा? मध्येच मिळाला तर काय करशील? सेव्हिंग कधी चालू होती माहितीये का? बेसिक गोष्टी क्लिअर झाल्यावर. येस ऑर नो? पहिले पैसे कमवा. दुसरी गोष्ट कमवा, ज्या गोष्टी जिथं पाहिजे त्या सगळ्या होऊन द्या, आणि मग जे पैसे राहतील ना ते पैसे सेव्ह करा. आणि ते सेव्ह झालेले पैसे कुठंतरी मग इन्व्हेस्टमेंट करा. आणि कुठं करायला पाहिजेत? बँक आहेत तुमच्याकडे, फायनान्शियल ॲडवायझर, त्या बँकमध्येच विचारा की सर मला SIP चालू करायची, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर तुमच्याकडं काही बँका अशा आहेत, आमचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत ते 1 करोड 2.5 करोड असे इन्व्हेस्टमेंट असतात की ते पोर्टफोलिओ मॅनेज करतात. फार हायर लेवलचं एज्युकेशन झालेले एक्सपर्ट इंटेलिजंट लोक तुमच्या पैशाला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यावर तुम्हाला वर्षाला 15 ते 25% प्रॉफिट काढून देतात. म्हणजे 1 कोटीचे 25% किती? 25. आणि इकडे बिचारा 25 वर्ष काम करून पण 25 खोकं नाही कमवत, 25 लाख नाही कमवत. समजतंय का तुम्हाला? पैशाने पैसे लय कमवत येतात, पण कृपया कुठल्या नेटवर्करच्या हातात देऊ नका, कुठल्या कॉईनला लावायला कुत्र्यावर. समजलंय का? चुकून काहीतरी 4-5% लोकांना येतील पण बरं का, पण 95% लय धुलाई होणार. आणि कोणाचे पैसे वाढतील म्हणून तर तुम्ही बिलकुल प्रमोट करू नका. जर का तुमच्या म्हणण्यावर टाकले आणि तो कॉईन बुडाला, तो तर गुगलवरून गायब होईल, पण तुम्ही पण घरातून गायब होता. येस ऑर नो? पैसे कमवायला SIP चालू करा. दुसरा पार्ट, जर 50 लाखाच्या पुढं अमाऊंट्स असतील तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आहेत, ॲक्सिस बँक, HDFC, ICICI, की जे लोक तुम्हाला वर्षाला 15 ते 25% गॅरंटी रिटर्न देतात. समजलं? बाकी कुठंच नाही. शेअर मार्केट म्हणजे टॉप कंपन्या असतात. टाटा पळून जाणार आहे का? हा? अदानी पळून जाणार आहे का? नाही पळून जाणार. हे मोठ्या मोठ्या टॉपच्या ज्या कंपन्या आहेत, गाडी वापरणार लोक, डिझेल पेट्रोल घेणार लोक, कपडे घालणार लोक, कार्स विकत घेणार, तर इनडायरेक्टली तुम्ही ह्या कंपनीत शेअर होल्डर बनून पार्टनर बनवू शकतात. समजते का तुम्हाला? मग काही डीमार्ट कंपनी चालेल का नाही चालेल? त्यानंतर बार्बिक्यू चालेल का नाही चालेल? अशा टॉप कंपन्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही डोके लावू नका. मोठे लेवलचे लोक आहेत तिथं बिझनेस SIP चालू करा आणि बँकेच्या व्यक्ती थ्रू पैसा बँकेत गुंतवा, कारण की बँक जबाबदार असते तुमच्या पैशाला. अंडरस्टँड? किती लोकांना पटलंय? आमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट देत असतात, टेन्शनच नाही आपल्याला. ती बँक आपल्याला पर जावायसारखी सर्व्हिस देते, एवढं क्रेडिट. पण एक काळ असा होता 2 व्हीलरचं लोन देत नव्हते साले 8 महिने. जो दिखता है वो समज में आया? तर मग जर तुम्हाला मुवमेंट करायची असेल तर करा. आणि आणखीन एक मुद्दा, मेडिक्लेम आहेत. कोणाकोणाचे मेडिक्लेम आहेत? तर मुलं, आईवडिलाचा मेडिक्लेम थोडा कॉस्टली असतो. पॉसिबल असेल तर आईवडिलाचा पण मेडिक्लेम काढा. आणि दुसरी गोष्ट, तुमचा मेडिक्लेम काढा. 14-15 रुपये 1000 वर्षाला जातात, पण 5 लाख आणि बोनस टॉपअप असतो 10 लाख. म्हणजे वर्षात कुठं पण काही इश्यू झाले मुलाला, पत्नीला, तुम्हाला, तर वर्षाला 15,000 देऊन तुम्ही जवळपास 10 लाखाची ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. कळलं? तर हे मनी मॅनेजमेंट असं ठेवलं पाहिजे. आणि लाईफमध्ये बिझनेस करण्यासाठी जे टूल्स लागतात तिथं बिंदास रिस्क घ्या. गाडी घ्यायची रिस्क घ्या, पण ती पण प्रमाणात घ्या. पण जेव्हा असं वाटतं की पैसे कमवण्यासाठी रिस्क घ्यायची वेळ येते ना, तेव्हा नका घेऊ. पण बिझनेससाठी जिथं पाहिजे ना तुम्हाला, की इथं इन्व्हेस्टमेंट करून मी 10,000 इन्व्हेस्टमेंट करून, 50,000 इन्व्हेस्टमेंट करून, 2 लाख इन्व्हेस्टमेंट करून, ही गाडी, हे डाऊन पेमेंट, हा टूल्स, हा लॅपटॉप, हा प्रोजेक्टर घेऊन
मी महिन्याला लाख कमवू शकतो, इथं कर्ज काढून करा. पण चुकीच्या ठिकाणी पैसे नाहीत खिशात आणि 50,000 आहेत आणि लग्नासाठी 15 लाख लावून राहिलाय, ते पण कर्ज काढून. कशाला डबड्या लावलं रे तू? डीजे लावतो, बुंदी खाऊ घालतो, गुलाबजामुन खाऊ घालतो, ते शिवाय देणार तुला नंतर. काय फायदा आहे अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून? काय गरज नाहीये ना आपल्याला. नाहीये ना तुम्हाला आता 1.5 लाखाच्या मोबाईलची गरज, कशाला घेतो? घे ना 35-40 हजाराचा मोबाईल. रॉंग नाही इन्व्हेस्टमेंट करायची. डायरेक्ट एखाद्याला जर म्हणलं आता मर्सिडीज वापर, त्याला 15,000 पगार आहे, काय होईल? 15,000 वाला मर्सिडीज द्यायची वापरायला 1 महिनाभर, काय होईल? त्याचा 1,00,000-1.25 लाख तर मेंटेनन्स येतो. म्हणजे जी 2 व्हीलरची किंमत, समजताय का? तर हातरून पैन पाव पसरले पाहिजे काही ठिकाणी. पण काही ठिकाणी सांगायचं असतं, पोरांनो पसरा, बाप हाईसाला हातरून टाकायला. येस और नो? चौथा रूल आहे, तुमचा बिझनेस, तुमच्या बिझनेसचे तुमचे पर्सनल पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट डाऊनलाईन आणि क्रॉसलाईन मध्ये डिस्कस करायचे. कोणा संग केले पाहिजेत? कोणा संग केले पाहिजेत? मी कधीच डाऊनलाईन, कारण की मी पॉझिटिव्ह होईल हो, पण 7-8-10 लोक निगेटिव्ह करून टाकले असतील तर तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला राग आलाय, तुम्हाला कुठेतरी हर्ट झालंय आणि तुम्ही या 10 लोकात जर सिनियर संघ भांडण केलं, कुठंतरी वाईट ठिकाणं बोलले, तर पुन्हा तुम्ही जरी पॉझिटिव्ह झाले तर बाकीच्या लोक जर सिनियरने पॉझिटिव्ह केले ना, तर भविष्यात ते लोक तुम्हाला कधीच फॉलो करणार नाही. किती लोकांना वाटतं? ते म्हणते नाही खोटारडे, काही पण बोलते. त्याच्यामुळे लांडगाला होऊन द्यायचं नाही. नेक्स्ट काय आहे? कुठलीही पहिल्यांदा गोष्ट करताना सिनियरला विचारल्याशिवाय करू नाही. सगळे लीडर लोक ऐका, कुठलीही 10,000 रुपयाच्या पुढे तुम्हाला खरेदी करायची असेल तर सिनियरचा सल्ला घेतला पाहिजे. जसं गव्हर्नमेंट काय म्हणतं की गव्हर्नमेंट फंडमधून एवढ्याच्या वर जर अमाऊंट गेली तर तुम्हाला वरचा अप्रूव्हल घ्यावा लागेल, माहितीये का? तसं या बिझनेसमध्ये पैसे कमवायचं शिकतात, पण पैसे कमवल्यावर कुठं उडवायचे ना, काही कुठे पण उडवून टाकतात. इकडे 2 व्हीलर फिरतो आणि घडी घर बांधायला काढतो. अरे गाडी दाखवून लोकांना 1.5-2 लाखात गाडी येते. येस और नो? काही लोकांनी गाडीच्या जागी घर बांधायला काढून टाकलं. बिचारीचे फक्त 2 भिंती झाल्यात आणि वाळू आहे आणखी 5 वर्षापासून, आणि हा एरियाला कामाला जातो. त्यावेळेस जर गाडी घेतली असती, गाडी दाखवून बिझनेस झाला असता, तर घर 3-4 महिन्यात बनलं असतं. समजलंय का? कधी केव्हा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत तर चर्चा केली पाहिजे. कुठला ड्रेस कोड, बुट, कपडे, काही मीटिंग, कुठलं पण स्ट्रॅटेजी लावताना थोडा सल्ला घेतला, त्याच्यामुळे तुमचे पैसे बचत होतील.